जयंत पाटलांकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट, दोन्ही नेत्यांमध्ये सव्वा तास बैठक, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. पुण्यातील बिल्डरने आत्महत्या प्रकरणी गुन्हे दाखल, रवींद्र धंगेकर, पत्नी प्रतिभा धंगेकरांविरोधात गुन्हे दाखल, अन्य 14 जणांचाही समावेश. मुंबई पालिकेच्या मासिक सभेतून विरोधकांचा सभात्याग, चेंबूर अहवालावर हरकतीचा मुद्दा मांडण्यासाठी विरोधक आक्रमक. भगवान श्रीकृष्णाबद्दलच्या अपप्रचारानं संताप, मौलाना म्हणतो श्रीकृष्ण नमाज पठण करायचे. भगवान श्रीकृष्णांचा अपमान करणाऱ्याला ठोकून काढायला हवं, बरळणाऱ्या मौलाना जर्सीस बाबत पडळकरांचं वक्तव्य. प्रभुरामाची तुलना उद्योगपतीसोबत कुणाल कामरानं केलेल्या वक्तव्यानं वाद ओढवून घेतला. विनायक राऊतांचा भोंदू हस्तकटकेत, गिरिजा राऊत प्रकरणातील भोंदू फिरोज शेखला पोलीस कोठडी. पुण्यातील घायवळ टोळीच्या मुख्य आरोपीला अटक, प्रशांत धुमाळला कोथरूड पोलिसांनी मुंबईतून ताब्यात घेतलं. मोबाईल दुकान चालकावर केले होते कोयत्यानं वार. वर्ध्यात 12 वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्या 30 वर्षीय आरोपीला बेड्या. घराच्या शेजारच्या शेतात मजूर म्हणून काम करायचा आरोपी. पावसानं डोळे वटारले, पिकांवर ट्रॅक्टर चालवण्याची वेळ, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट. इगतपुरीच्या गुंडांना बुरखा घालून रस्त्यावरून फिरवलं, नाशिकच्या पोलिसांचा वचक बसवण्यासाठी अजब प्रकार. खासगी सावकारीचा कोल्हापुरात वाद पेटला, भाजप कार्यकर्ता सूरज साखरेवर गोळीबार झाला. जळगावातले तरुण दहशतवाद्यांच्या संपर्कात, बिष्णोई आणि भट्टीच्या टोळीतील तरुणांची चौकशी. त्र्यंबकेश्वर परिसरातील धबधब्यात 20 वर्षीय युवक बुडाला, पाण्याचा अंदाज न आल्यानं अभिजित पवारचा बुडून मृत्यू. पर्यटकांनी अतिउत्साहपणा टाळावा, पोलिसांचं आवाहन. गर्दी मर्यादेबाहेर गेल्यानं जगन्नाथ रथयात्रेदरम्यान गोंधळ, एकाचा मृत्यू, 100हून अधिक भाविक जखमी. विठ्ठल भक्तीत प्राणी देखील लीन, काटेवाडीत तुकोबांच्या पालखीला मेंढ्यांचं गोल रिंगण.